आज मुभा आहे. डोळ्यातून कोसळणाऱ्या अश्वांना आज मुभा आहे. कारण बाबासाहेब आज तुमच्यामुळे स्वाभिमानाने उभा आहे, स्वाभिमानाने उभा आहे. दीनदलितांचा उद्धार केले जीवनाचे दान भारतीय राज्यघटने शिल्पकार ज्यांनी लिहिले भारतीय संविधान, अशा या महामानवाला करतो मी नमन. दीनदलितांच्या व्यथा जाणून ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, असे यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची. तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तुम्ही देवही नव्हतात, देवदूतही नव्हतात, मानवतेची पूजा करणारे खरे महामानव होतात, खरे महामानव होतात. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश येथील इंदोर या जिल्ह्यात महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचण्याचे अलगच वेळ होते. ते लायब्ररीमध्ये सर्वप्रथम जात व सर्व शेवटी बाहेर पडत. अंधारच होता त्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिले. अंधारच होता त्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिले. साहेब तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही संविधान दिले. साहेब तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही संविधान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण 9 भाषा येत होत, तर यावरूनच अंदाज लावा ते किती विद्वान असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण MA, PhD, DSc, LLD, डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लेखत कोणतेही पुस्तक एकदा जर वाचले ते आयुष्यभर कधी विसरायचे नाही. त्यांना जर समजा विचारले या पॅरेग्राफ मधली ही ओळ कोणती, तर ते पेज नंबर सहित अचूक उत्तर सांगायचे. होता सिंहासारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कुणाची भीती. होता सिंहासारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कुणाची भीती. अरे होऊन गेले वर्ष जरी किती, त्यात आजही बोलवते आम्हाला त्या चैत्यभूमीची माती, त्या चैत्यभूमीची माती. सजली अवघी धरती पाहुनिया तुमची कीर्ती, सजली अवघी धरती पाहुनिया तुमची कीर्ती. तुम्ही येणार म्हटल्याने नसा नसात भरली स्फूर्ती, तुम्ही येणार म्हटल्याने नसा नसात भरली स्फूर्ती. आतुरता फक्त आगमनाची, अरे जयंती भीमराव बाबांची, अरे जयंती भीमराव बाबांची. जय भीम, जय भारत. इथं मला 2 शब्द बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.